आपल्या जिल्ह्याचे सहकार परिषदेचे आदरणीय नामदार जे.टी. महाजन यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मूळ आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस ते एक जिल्ह्यामध्ये त्यांनी काम करत असताना आमदार झाल्यानंतर त्यांनी एक डोक्यामध्ये कल्पना आणली की शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय केला पाहिजे, त्यांच्याकरता एक पूरक व्यवसाय करण्याकरता त्या पद्धतीच्या गोष्टी उभ्या राहिल्या म्हणून त्यांनी दूध फेडरेशनची स्थापना या ठिकाणी केली। ते संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी होते, त्यांनी कारखान्याची या ठिकाणी स्थापना केली, त्याचबरोबर शेतकरी संघ त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये आणला। अशा पद्धतीनं काम या माणसांनी केलं। उच्च शिक्षित असून त्यांनी शेतीशी आपली नाळ जी ठेवलेली होती त्या शेतकऱ्यांचा हित जोपासण्याकरता वेगळे वेगळे उद्योग त्यांनी आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आमच्या सगळ्या संचालक मंडळ आणि आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी या पुतळ्याच्या अनावरणाचं उद्घाटन ठेवलेलं होतं। तो कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला। या ठिकाणी की जे साखर कारखाने ते बंद पडतात जे आहे ते बोललं पाहिजे, कारण की आपल्याकडे मागच्या काळामध्ये वसंत सहकारी कारखाना असेल, बेलगाणा असेल किंवा आपल्या मधुकर असेल किंवा चोपड्याचा असेल, चोपड्याचं बी आता प्रायव्हेटेशन आहे, रोहितदादा पवार चालवत आहे। इकडेही आता प्रायव्हेटेशनकडे जाण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे जे कारखाने सहकारी तत्वावर होते ते आज जवळपास बंद पडलेले आहेत, तर ते सुरू राहावेत। म्हणजे या लोकांनी उभ्या केलेल्या वास्तू जरी सुरू ठेवल्या तरी जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये त्याचा फायदा होईल, हे मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।